हॅलो नमस्कार, मी स्नेहल कुकिंग अँड स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज शेअर करते तुमच्यासोबत कपड्यावर बॅक साईड कटिंग. आता हा माझा मापाचा ब्लाऊज आहे कस्टमरचा. तो पहिल्यांदा असा व्यवस्थित करून घ्यायचा आणि शोल्डरपासून कमरेपर्यंत किती तुमची हाईट येते ते बघायचं. ते इथे माझी 14.5 येत आहे. मी तेच चॉकने मार्क करून घेते 14.5 इंच. पण नंतर ब्लाऊज सरळ करून घ्यायचा. फ्रंट साईड बघायची आहे आपल्याला. तर इथे फ्रंट साईड व्यवस्थित करून घेतलेली आणि आपलं जे हुकाची पट्टी असते तिथून आपल्या फिटिंगच्या शिलाईपर्यंत किती माप येते ते बघायचं. तर इथे ब्लाऊजचं माप आहे 9.5 येते. छातीचं माप 9.5 इंच आहे. आता मी शोल्डर बघणार आहे. शोल्डर मी गळ्यापासून ते स्लीवच्या शिलाईपर्यंत 2.5 इंच आहे माझं शोल्डर आणि पुढचा गळा आहे माझा 6.5 इंचाचा. तर मी बघा हे इथंच मी कपड्यावर मार्क करून घेत आहे. आणि जे इथे कटोरीची माप घेणार आहे तर कटोरीचं माझे 6 इंचाचे आहे. माझे पाहिजे तेवढी मी मापं घेऊन झालेले आहेत. तर हे मी अस्तर हातरलेलं आहे. तर अस्तरचं ब्लाऊज आहे. तर बंद साईड पहिली आहे माझ्या साईडला करून घ्यायची, आपल्या साईडला करून घ्यायची बंद साईड. बंद बाजू मी माझ्या बाजूला केली, ही ओपन बाजू आहे. तर इथे मी पहिल्यांदा हाईट टाकत आहे. तर 14.5 इंच हाईट आहे. तर त्यात मी 1 इंच वाढवून 15.5 इंच टाकणार. इथे मी 15.5 इंचावर मार्क केले आणि इथे मी गळा रुंदी टाकले 2.25 इंच. तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे टाकू शकता. 2 इंच, 2.25, 2.25 जसं माप असेल तसं. इथे मी 2.25 इंच गळा रुंदी टाकलेले आणि शोल्डर इथं 2.5 इंच आहे. तर मग अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून 3 इंच घेणार आहे. ते इथे माझं हे 5.25 पूर्ण माप होतं आहे. मी मुंडा टाकणार आहे 5.5 इंचाचा. हे बघा इथे मी मुंडा टाकला आहे 5.5 इंचाचा. इथे मी 5.5 वर मार्क करून आणि इथे आता आपलं छातीचं माप येणार आहे. तर छातीचं माप आहे 9.5 इंच. तर इथे मी 9.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तुम्ही तुमच्या हिशोबाने 1.5 इंच, 1 इंच, 1.25 इंच ठेवू शकता. खाली पण मी 9.5च ठेवणार आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन. कंबर कमी असते पण 9.5 ठेवलं की आपल्याला टक्समध्ये पण जाते 1 इंच. तर ते बरोबर होऊन जातं. हे मी आखून घेतलं आणि इथे मी पाठीमागचा गळा घ्यायला विसरले होते. तर इथे मी पाठीमागचा गळा, इथे माझा पाठीमागचा गळा 10 इंच आहे आणि मागची पट्टी पण एकदा चेक करायची. तर इथे 4 इंचाची माझी मागची पट्टी आहे. तर मी इथे गळा 10 इंचावर गळा टाकला. गळा रुंदी खाली मी 2.25 इंचावर टाकली. आपण खाली थोडं जास्त घेऊ शकतो. वरती 2.25 इंचच ठेवायचा, नाही तर मग शोल्डर उतरतं. तर हा मी बॉक्स तयार करून घेतला आणि इथं 1.5 इंच हे करून मार्किंग करून गळ्याला आकार देऊन घेतला. इथे माझा गळ्याला राऊंड देऊन झालेला आहे. मी ते कटिंग करायला घेतलं होतं पण मी तर मुंड्याचा आकार टाकायला विसरले होते. तर इथे मी मुंड्याचा आकार टाकते बॅक साईडला 1.5 इंचावर आणि फ्रंटला टाकणार मी 1 इंचावर. दोन्हीमध्ये अर्धा इंचाचा फरक असतो. तिथे मी बॅक साईडला आकार टाकून घेतलेला आहे मुंड्याचा. इथे मी आता कटिंग करत आहे.